व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक प्रश्न विचारते, नक्की मला उत्तर द्या तुमच्यासोबत असं कधी झालं असेल तर, आणि त्यानंतर तुमचं स्वागत करते। तर प्रश्न माझा असा आहे की असं कधी तुमच्यासोबत झालं आहे का की तुम्ही एखादी वस्तू आणली, खूप हौसेने तुम्ही ती घेतली, म्हणजे स्वस्त असो किंवा महागडी असो, आणि तुम्ही ती घेतल्यानंतर तुम्हाला ती यूज करायची होती पण बरेच महिने चालले जातात आणि कुठेतरी कोपऱ्यात राहून जाते आणि आपल्या डोक्यातही असं लक्षात येत नाही की अरे आपण अशी एखादी वस्तू घेतली ना, आपल्याला ती वापरायची असं, आणि मग अशा वेळेला ती सापडते ना जेव्हा तिची एक्सपायरी डेट खूप जवळ आलेली असते। तसंच माझ्यासोबत झालं आहे। आता तुमच्यासोबत असं काही झालं असेल तर मला कमेंटमधून कळवा। तर चला मग या प्रश्नासोबत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। काही महिन्यापूर्वी ना एक शिकाकाईचं मी पावडर मागवलेलं होतं, म्हटलं मस्त असं फेस पॅक वगैरे बनवूया, आणि मी तेव्हा मागवलं जेव्हा माझे हेअरफॉल खूप जास्त स्टार्ट झालेला होता, आणि काहीतरी DIY मस्त असं हेअर मास्क बनवूया म्हटलं, केसांना लावूया ह्या हिशोबाने मी त्याला मागवलेलं होतं। आणि गेले मला तरी वाटते की 3 तरी महिने झाले असतील कमीत कमी, आणि ते ड्रावरमध्ये एका कोपऱ्यात पडून होतं। काल परवा मला सापडलं, त्याची डेट बघते तर अगदी 1.5-2 महिन्यावर एक्सपायरी डेट आलेली आहे। आणि मग आता तो प्रेशर जो असतो ना आपला की यूज करून घ्यायचं आहे बाबा आपल्याला, तसा तो प्रेशर माझ्यावर होता, आणि म्हणून मी केसांना तेल वगैरे काहीच लावलं नाही, थोडं गरम पाणी केलं होतं। मी ते प्रोडक्ट टॅग करून देते, चेकआउट करा, कारण हेअर वॉश झाल्यानंतर मला छान वाटत होतं, सॉफ्ट केस लागत होते। तर ते जे होतं ना मस्त मी ते गरम पाण्यामध्ये मिक्स केलं आणि केसांना लावून घेतलंय। मला प्रश्नाचं उत्तर नक्की द्या तुम्ही, कारण माझ्यासोबत बऱ्याच वेळा असं होतं, कॉस्मेटिक्स सोबत तरी असं होतं माझ्यासोबत। आणि आज नाश्ता बाहेरूनच मागवलेला होता। खूप दिवसापासून इडली वडा हे काही खाल्लेलं नव्हतं, मी घरी बनवत असते पण नेहमी मी प्रेफर करते की डोसाच बनव घरी, त्यामुळे इडली माझ्याकडून काही जास्त बनवून होत नाही, आणि पियालाही ट्युशनला जायचं होतं आणि बऱ्याच दिवसानंतर इडली खायची इच्छा झाली होती। म्हटलं चला मस्त इडलीचा जो आहे तो नाश्ता करूया, सोबत वडा मागवलेला होता, नाश्ता केला, आणि त्यानंतर आता कामं करायची होती, कारण असंही हेअर पॅक लावलेला होता। तर मस्त हिमेश रेशमिया आणि इम्रान हाशमीचं सॉन्ग लावलं, ज्याचे बोल आहेत म्हणजे तुम्हाला सर्च करायला बरं होईल। मेरी आवारगी मेरी दीवानगी को जरा चैन आए सनम, तू थांब ले जो दामन संभल जाएंगे कदम। मी खरंच सांगते, मी 2 दिवसापासून वेळी झाली या गाण्याच्यामुळे, म्हणजे माझे इतके कामं होत आहे ना, ते पण अगदी नाचत कुदत माझे कामं होत आहे। तुम्ही लावून बघा माझ्या सांगण्यावरून, जेव्हा पण तुम्हाला काम करायचं असेल ना तेव्हा हे म्युझिक मस्त हे गाणं लावा, आणि अगदी नाचत नाचत तुमचे भरपूर कामं होऊन जातील। सुट्टीचा दिवस जो असतो ना, मला असं वाटतं की तो टाइमपासचा दिवस असतो। म्हणजे आता 11:15 वाजले आणि मी आता आंघोळ केली आहे, म्हणजे असं नाही, घरातले बरेचसे कामं माझे आवरून झाले, एक्स्ट्राचे कामं होते ते माझे आवरून झाले, गहू वगैरे मला निवडून ठेवायचे होते, गाळून ठेवायचे होते, ते मी करून घेतलं। पण असं झालं होतं ना एका पॉइंटला 11 वाजता, म्हणजे तरी मला असं वाटत होतं की अरे बापरे माझी अजून आंघोळ पण बाकी आहे, आणि मी ते केसांना लावून ठेवलं होतं, जे मला अर्धा तास लावायचं होतं त्याला माहित नाही 1 तास झाला की 1.25 तास झाला लावून। पण असं होतं की नाही, आंघोळ करायच्या आधी जे काही असे मोठे भारी भरकम काम आहे ना ते सगळे आपण आवरून घेऊ, आणि असं करता करता जे आहे ते आता 11:15 वाजले, आणि आता जेवणाचा अजून काही ठाव ठिकाणा नाहीये। आता पिया ट्युशनहून आल्यानंतर मला तरी असंच वाटतंय की काहीतरी बाहेर जे आहे ते आपण खाऊयात। तसं सकाळी इडलीचा नाश्ता केला होता, चांगला पोट भरून झालाय, त्यामुळे अशी एवढी भूक पण नाही, म्हणजे माझी तरी सिच्युएशन अशी आहे की मला जास्त भूक नाहीये। बाकी आता ते दोघांचं काय माहिती, बघूयात। जर असं काही बाहेरून काही मागवता आलं थोडं हेल्दी असं, म्हणजे ऑइली वगैरे नसेल असं, तर मग जे आहे ते आज जेवणाचं टेन्शन थोडं माझं कमी होईल। बाकी ना थोडी शॉपिंग पण करायची आहे, म्हणजे माझ्यासाठी नाही पण थोडं असं वाटतं की पियासाठी शूज वगैरे घेऊया। तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तिला ना शूज ऑनलाईन मागवत होती, मेजरमेंट वगैरे केलं, पण जे पण शूज आवडत होते ना ते तिच्या साईज मध्ये नव्हते, सगळे मोठे होते। एका पॉइंटला असं होतं की अरे आता जाऊ दे, दुकानामध्ये जे आहे ते आपण जाऊन घेऊया। तर आता बघूयात कुठेतरी चांगले, तिला पिंकच पाहिजे, पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन, याच्या व्यतिरिक्त दुसरं नकोच। आणि जे असे दुसऱ्या कलरमध्ये आहेत ना, थोडा ब्लू वगैरे लाईट ब्लू, तो मॅडमला आवडतच नाही। मग म्हटलं जाऊ दे, आपण जे आहे ते दुकानात जाऊन घेऊया। तर ते एक काम आहे आज, आणि उद्या आम्ही ना छान असं कुठेतरी फिरायला जायची प्लॅनिंग करतोय। तसा हा व्हिडिओ ना मी तुम्हाला तो सगळा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल, कारण मला असं वाटतं की ते लगेच जे आहे ना तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे, पण एक छान नवीन जो आहे तो एक्सपिरियन्स येणार आहे, आणि ज्या व्यक्तीसोबत जातोय ना तुम्ही चांगल्यापैकी ओळखतात त्या व्यक्तीला, त्यामुळे मजा येईल काहीतरी। आम्ही सगळ्यांनीच मिळून प्लॅन केला होता, पण सगळ्यांचं पॉसिबल होत नाहीये, पण मग हा एक सॅटर्डे संडे करून असाच जो आहे तो टाइम वेस्ट जातो, आणि नेक्स्ट सॅटर्डे संडेला सगळ्यांचे काही ना काही प्लॅन आहे। तसा आमचा पण मोठा प्लॅन आहे की कुठेतरी 2-1 दिवसची मस्त ट्रिप करूयात। आता तिला तर वेळ आहे, पण उद्या आम्ही जिथे जातोय त्याची पण तयारी करायची, मग त्याच्यामुळे असं होतं की नाही उद्या सकाळी उठून लवकर निघायचंय, तर मग थोड्या गडबड तर होतात काही घ्यायचं असलं, कारण उद्या जी आहे ती पुढच्या आठवड्याची शॉपिंग होणार नाही, म्हणजे भाजीपाला फ्रुट्स वगैरे सगळे आजच जे आहे ती शॉपिंग करावी लागेल।
तसं माझं स्वयंपाकाचं टेन्शन मिटलंय म्हणून मला ते जरा बरं वाटतंय की चला स्वयंपाकाचं टेन्शन नाहीये. बाकी बघूयात आता आज जाऊन कुठे काय कसं काय शॉपिंग होते तुमच्यासोबत शेअर करते मी. बाकी माझी अंघोळ वगैरे झाली आहे आणि लकीली टक्कल पडण्याआधी जे आहेत ते माझे बऱ्यापैकी हेअरफॉल माझा थांबलाय छान. तुमच्या भरपूर कमेंट येतात की पियासाठी तू कुठला शॅम्पू यूज करते, तुझ्यासाठी तू कुठला शॅम्पू यूज करते. मी एखादा ना असं 5-1 मिनिटं छान बसून तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करते. बाकी पियासाठी जर तुम्हाला अफोर्डेबल प्राइसमध्ये पाहिजे असेल ना तर सॉफ्ट सेन्स नावाचा शॅम्पू आहे तो यूज करा. मी सध्या तिच्यासाठी थोडा महागडा यूज करते कारण तुम्हाला मिळाला होता पण त्याचाही रिझल्ट खूप छान आहे. पण मी त्याच्या आधी ना पियासाठी तो यूज करत होती जो मी तुम्हाला ॲफिलिएट मध्ये टॅग करून देते, तुम्ही चेक करा. म्हणजे मला असं वाटतं की एकदा बजेटमध्ये ट्राय करून बघा आणि तुमच्यावर जर वर्क होतोय तो छान मग महागडा शॅम्पू घ्यायची तुम्हाला काही गरजच नाही. आणि नाहीच झालं तर मग मी आता सध्या कुठला यूज करते ना हे तुमच्यासोबत काही दिवसानंतर शेअर करते. ऐक ना ओय, कालच्या व्हिडिओमध्ये खूप कमेंट आलाय कसले की पियाची चॉईस खूप भंगार होती म्हणे. कसले पण ते तू ड्रेस घातला होता ना पिंक पिंक पॅन्ट आणि शर्ट असं सगळ्यांचं कमेंट आलंय की काय तिची चॉईस पीस काही चांगली नाही आहे, उलट ते येल्लो आणि पिंक कलर खूप छान दिसत होता. नाही ग, सगळेजण म्हणत होते की खूप छान चॉईस आहे म्हणून पियाची, पिया तशीच छान दिसत होती. याच्या पुढे मला एक तू आजी म्हणू शकते, मी काकू म्हणते. तर त्यांनी मला खूप मोठी कमेंट पण पाठवली आहे की पियाच्या चॉईसला अप्रिशिएट करत जा म्हणून असं. आणि मला पण नंतर हे रिअलाइज झालं व्हिडिओ एडिट करताना की पिंक जरा छान दिसत होतं ग. सो मला तरी वाटते की तुझी चॉईस माझ्यापेक्षा पण छान आहे असं. तुला कळतं फॅशन मधलं सेन्स आहे तुला. तुला माहिती आहे माझा गेम आहे म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे फॅशन शोचं असतं. त्याच्यामध्ये एक डॉल असते त्याला आपल्याला ड्रेस आउट करायचं असतं. अच्छा, तो तुम वहां से सीख के आई हो. आज से गेम बंद. म्हणजे तू माझं ऐकशील सगळं. नाही ना. बघा आमची कलरिंग चालली ते छान असं दाखव. चला तर आता गेम सुरू होत आहे ज्याचं नाव आहे डॉट्स अँड बॉक्सेस. लेट्स सी कोण विन होतं. हॅलो, मी लहानपणी खूप खेळली त्यामुळे मी तुला हरवण्याची दाट शक्यता आहे कारण तुला याच्यातले बरेच असे हिडन काय म्हणतात ना ट्रिक्स त्या माहित नाहीये. तर असं हे ब्लिंकिट सोबत हे एक मिळालेलं होतं ज्याच्यावर हे एक्सो पण दिलंय आणि हे असं पण दिलंय आणि खूप मोठा गेम आहे. मला तरी हा खेळायला खूप जास्त आवडतो. चला आता बघूयात पिया जिंकते की पियाची मम्मा जिंकते. स्टार्ट करू माझ्यापासून. मी ऍक्च्युली मोबाईल पकडलाय मी उलट्या हाताने करते. बरं चल तू स्टार्ट कर. जास्त नाही पण 4 ते 5 बनतील फक्त. मग ते तसंच राहून ना पुढच्या वेळेस तू करशील त्याच्यावर मी नाही केलं तर. चुकून एक लाईन दिली तिने. नाही पिया उचल. हे चांगलं घ्यायचं. तुला मी सांगितलं तू डायरेक्ट हेल्प घेऊ शकते असं. बरं चल ते दुसरे दे. ते डायरेक्ट तसंच राहील ना. ते तसंच राहील ना. तो तू करशील. हात काढ मी करत नाही. मला बघू दे फक्त कसं आहे. केवढा आहे मला बघू दे. मी त्याला सॅक्रिफाइस करू की नको मला विचार करू दे. ती हात काढ. 2 मिनिटं कुठे ते बघू दे. मी विसरून सुद्धा गेली. ओ माय गॉड. नाही 4-5 मी नाही सोडू शकत. बरं चल. ते लास्टला घेऊ. त्याला सगळ्यात लास्ट. तिथे कोणीच करायचं नाही ओके. तिथे आपण काहीतरी डिझाईन काढूया म्हणजे लक्षात राहील. सोड ना लवकर. डॉट ठेवते तिथे. पक्का प्रॉमिस. अगं नाही करणार. त्या वेळेला जाते. थांब ना. कुठे होते? हां याला नंतर करू आपण. ठीक आहे. हां आता दे एक लाईन दे. तुझा नंबरचा लाईन द्यायचा. तुम्ही हेल्प करू. नाही मम्मी करेन. दिमाग कच्ची खिलाडी. ठीक आहे करेन मी. नाही आता टिक टिक पण बोलायला लागणार. इतका वेळ तुम्ही विचार नाही करू शकत. चला टिक टिक 5 पर्यंत मी फक्त काउंट विचार करायला एवढं दे फक्त. देताय का तुम्ही? नाही तर मला टिक टिक काउंट करायला बरं. ते तुझ्याकडे ऑप्शन नाही बेटा. असे इथं दे. इथं हा दे बेटा दे. नाही करू नाही दिलंय. चल दे चल पूर्ण. हे काय यार फालतूगी तुमची. मग मला काउंट मी काउंट पटापट दिले एकदम. काय करते दिलंय तिने बाय द वे. अगं पुढचं भेटेल ना. थांब ना तू. यस येस येस येस. अजून म्हणते का कुठे? एक पण सुटायला नको. हलू नको कॉन्सन्ट्रेशन. पिया तुम्हाला माहितीये तुमची नाही डुबणारी आता. तसं विचार केला तर आहेच अजून जास्त. म्हणजे तुम्ही मला द्यायचंय तर मला छोटं कमी वाला देऊ शकतात तुम्ही. मला अपोजिट पार्टी पण अशी भेटली. दोघं विचार करून पण त्यांना भेटत नाहीये. मला खरंच वाटायला लागलंय मी आता शार्प आहे माझी माइंड असं. तुला
आणते इकडे, मी पकडते, सोड. दुसरं आई नको, तोंडात नको घालू. इथे लक्ष दे त्याच्यापेक्षा. देते का कोणी? मला भेटलंय एक ऍक्च्युली. हा दे, चल दे दे. नाही एवढं नाही भेटणार, एवढा नाही भेटणार. किती भेटेल? इकडे दे बघ. इथेच दे. डॅडा जाऊ दे तिकडे. इथे दे बघ. लवकर दे, मला माझं PS काढू दे. इथे दे वरती. हा दे दे दे, चल दे. ए वर दे इथे. हा हा एक सेकंड मला कॉन्सन्ट्रेशन करू. याला दिलं तर इथे देऊन बचेल. इथे देऊन कर. नाही तू एक साठी दोन लावते. तर जर मी इथे केला तर याला एक इथे लावून करून घेशील. याला एक लावून इथे करून घेशील. याला एक लावून इथे करून घेशील. बस तेवढे तीनच बनतील पिया. दे मला. ऍक्च्युली एकच बनतंय तिथे. म्हणून तिकडे जा. टेक्नॉलॉजी थांब, मला पण भेटलंय कुठेतरी. तिला अजून मी गुंडाळते. कुठेतरी दिसलं होतं मला. हो थांब. लगेच द्यायचं असं हा थांबायचं. हा. ये क्या हुआ? थांब गए 3 मग 4 5 झालं की आम्ही सगळं 5 मी शांत बस. तुम्हाला अर्धा तास दिलाय मी माझ्या वेळेस टिक टिक करता येते चोमडे. 5 नाही टिक 6 नाही. टिक. चलो चलो अब तुम्हारी बारी. आता मला नाही वाटत की एवढ्या पूर्ण याच्यामध्ये कुठे असा एक उरलाय की तुम्ही वाचू शकता. जल्दी आता मी बोले. टिक टिक 1 नाही गावी पण नाही. टिक 2 ओय चीटर. चे जर तू इथं केलं बस 3च होतील. ठीक आहे ना मग 3 नंतर. शी इज नाउ इंडिव्हिज्युअल डिसिजन मेकर. सर मला एक भेटलं जिथे तू काहीच करू शकत नाही. ये शांत बस. तू माझी स्केच पेन ने क्लिअरली दिसतंय की इथे विनर मी आहे आणि इकडे लिहिलंय पिया इज विनर. कार्टून पिया. चीटर आहेस तू, चीटर. बराच वेळ आम्ही खेळण्यामध्ये घालवला दुपारचा. म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 तास ते आम्ही ते डॉटचं खेळल्यानंतर एक्सो पण खेळत बसलो होतो. त्याच्यातल्या काही क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि अक्षरशः पिया हरली होती पण रडून आणि मला भांडण करून वगैरे तिने ते विनरचं नाव लिहून घेतलं जसं मी तुम्हाला दाखवलंच. आणि मग त्यानंतर आम्ही सायंकाळी 4:30 वाजता निघालो होतो घराच्या बाहेर, कारण पियासाठी शूज घ्यायचे होते जसं मी तुम्हाला सांगितलं. आम्ही अक्षरशः म्हणजे इथे ट्रेंड्समध्ये येण्याआधी 3 दुकानांमध्ये गेलो होतो, पण तिच्या साईजमध्ये भेटत नव्हते आणि एवढे क्वालिटीही छान नव्हती किंवा त्यांच्याकडे व्हरायटी पण अवेलेबल नव्हती. म्हटलं चला आता इकडे आम्ही ट्रेनच्या साईडला आलो होतो. जर तुम्ही वाघोलीत राहत असाल तर तुम्हाला माहिती तशी काही खूप जास्त शॉपिंग करायची नव्हती, पण पियासाठी स्वेटर बघायचं होतं. तसं आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलंय तिच्यासाठी आणि म्हटलं त्यापेक्षा चांगलं किंवा एखादं आपल्याला आवडलं तर आपण घेऊया, म्हणजे ऑनलाईन मागवलेलं आपण कॅन्सल करून घेऊ शकतो. आणि इथे बऱ्यापैकी ना खूप छान छान स्वेटर अवेलेबल होते. आणि एक बघा पुढे पिया आता घालून दाखवेल, हे ब्लू कलरचं. हे पण आम्हाला खूप जास्त आवडलं होतं, पण मुलींचा फेवरेट कलर असतो पिंक आणि मलाही असं वाटत होतं कारण आम्ही जे ऑर्डर केलं होतं ना ते पण पिंक कलरमध्येच होतं. तर असं जरा होत होतं की यामध्ये जर पिंक कलर अवेलेबल राहिला असता ना तर आपण इथूनच घेऊन घेतलं असतं. ऑनलाईनची वाट बघायची गरज पडली नसती, कारण थंडी आता भरपूर पडायला लागली आहे. आणि पण ते पिंक कलरमध्ये अवेलेबल नव्हतं म्हणून काही तिने आम्हाला घेऊ दिलं नाही की नाही मम्मा पिंकच पाहिजे असं. बाकी मलाही असं वाटतं की पियासाठी जे पण घ्यावं ते पिंक पीच असं म्हणजे त्या शेडमध्येच घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि फक्त कलरमुळे जे आहे ना आमचं ही काही शॉपिंग इथून झाली नाही. बाकी पियाच्या पप्पांसाठी 1-2 आम्ही जे आहे 3 कपडे घेतले होते. पण स्वेटर खरंच खूप छान होतं. आणि त्यानंतर पॅन्ट वगैरे बघितले आम्ही, पण ते नेहमीसारखं होतं की साईजमध्ये अवेलेबल राहत नाही. बाकी मला पियासाठी असं एक जॅकेट पाहिजे. आमच्याकडे जे आहे ना आता सध्या ते खूपच शॉर्ट व्हायला लागले तिला. आणि हे पण खूप छान होतं आणि मला असं वाटतं की प्राईस पण एवढी जास्त नव्हती त्याची, पण आतून ना याला पूर्ण प्रॉपर असं स्वेटरसारखं होतं ते. म्हणजे हे फक्त थंडीचंच कामात आलं असतं, असं उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात वगैरे असं स्टाईल करण्यासाठी कामात आलं नसतं ते, म्हणून आम्ही काही घेतलं नाही. म्हटलं बघूयात मग ऑनलाईनच त्याला. आणि त्यानंतर थोडं स्टार बाजारला गेलो होतो आणि नेहमीप्रमाणे जे आहे ती ग्रॉसरी वगैरे घेतली. आणि हो आज काही गॅस पेटवायची गरज पडली नाही. सकाळी नाश्ता बाहेरून, दुपारचं जेवण बाहेरून आणि हे सगळं घेता घेता रात्र झाली होती म्हणून आम्ही जेवण पण बाहेरूनच करून आलो. पण खरं सांगायचं म्हटलं ना जरी मी आज स्वयंपाक केलेला नसताना माझी एक्स्ट्राची कामं खूप जास्त झालेली आहेत. जसं गहू निवडून त्याला दळून वगैरे आणणं, त्यानंतर अजून बरीच छोटी मोठी कामं होती अशी जी मी तुम्हाला व्हिडिओत दाखवली नाही ती माझी झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2-2.5 तास आमचा फॅमिलीज टाईम खूप छान स्पेंड झाला होता. त्यामुळे एक्स्ट्राची कामांसोबत फॅमिली टाईमही खूप
छान गेला आमचा आणि मला असं वाटते की आज जरा म्हणजे स्वयंपाकाला शांतता देऊन हा जो वेळ गेला ना तो खरंच खूप छान गेला. आणि नेहमीप्रमाणे आपण कुठून काही शॉपिंग करून आणली तर आपलं काम असतं की आधी ते सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्या आणि मगच झोपायला जा. मीही म्हटलं उद्या हे आपल्यालाच करायचं आहे तर आजच रात्री झोपण्याआधी हे सगळं करून घेऊया. फ्रूट्स होते, ग्रॉसरी होती, ते सगळं मी आता ऑर्गनाईज करून घेते. आणि यासोबत जो आहे तो माझा व्हिडिओ देखील संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया तशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.